हॅलो ऍग्रिकॉस. आजच्या या तडकत्या भडकत्या लेक्चर मध्ये आज बघणार आहोत आपण की जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग आणि बॉटनी या विषयामध्ये आपण सायंटिस्टचे नाव कसे लक्षात ठेवणार. बघा, तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे की सायंटिस्टचे नाव या आपल्या एमसीआरच्या जीवनामध्ये किंवा ऍग्रिकॉस वाल्यांच्या जीवनामध्ये खूप जास्त महत्वाचे आहेत. आपल्यासाठी ती जास्त महत्वाची नाही, पण आपल्याकरिता सायंटिस्टचे नाव ही खूप महत्वाचे आहेत. तर आज आपण बघणार आहोत की ऍक्च्युअली आपण सायंटिस्टचे नाव कसे लक्षात ठेवू शकतो. बाळांनो, मी पहिल्यांदा तुम्हाला सांगतो की सायंटिस्टचे नाव एमसीएआर एक्झाम करता खूप महत्वाचे आहेत. म्हणजे हा जो व्हिडिओ आहे ना बाळांनो, यामधून तुम्हाला 1 ते 2 सायंटिस्टचे नाव हमखास दिसणार. तर मग तुम्हाला वाटत असेल की 1 ते 2 क्वेश्चननी काय होणार आहे, तर थेंब थेंब तळे साचे हे तुम्हाला पण माहिती आहे. एक एक क्वेश्चन आपण सोडवू शकणार नाही. कमीत कमी एक क्वेश्चन येईल, जास्तीत जास्त 2 क्वेश्चन येणार आजच्या या सेशन मधून. तर आपण आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला एक कॉन्सेप्ट सोबत इंट्रोडक्शन करून देतो. बाळ गंगाधर शास्त्री, मी तुला सांगतो की शक्तिमान ही गंगाधरता, बरोबर आहे. तर आपण लक्षात कसं ठेवायचं, आता एक रिसेंट स्टडी झाली होती की कोणत्याही गोष्टीला जर तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे तर त्याला तुम्ही ग्रुपमध्ये पाडा. म्हणजे इंग्रजांनी काय केलं होतं, डिवाइड अँड रूल, तसं आपल्याला करायचं आहे डिवाइड अँड रिमेंबर. हा काय म्हणतो लक्षात ठेवा. आपल्याला ग्रुपिझम कडे लक्ष द्यायचे, ग्रुपिझम कडे लक्षात ठेवायचे. जर मी तुम्हाला सांगितलो की आपल्याकडे आपल्याकडे बर्ड आहेत, आपल्याकडे इन्सेक्ट आहेत, तर यांना असं रॅन्डमली सफल केलेले आहेत. जर या गोष्टींना आपल्याला रिमेंबर करायचंय, मेमोराइज करायचंय व्यवस्थित, तर यांना कॅटेगरीज मध्ये पाडावं लागेल की अॅनिमल वाले एक साइडला, बर्ड वाले एक साइडला, इन्सेक्ट वाले एक साइडला. हा काय सांगत आहो मी तुम्हाला समोर सांगतोच. बघा बघा, ही टेक्निक खूप महत्वाची आहे. त्याकरता बघा, हा जो मी आज सांगणार आहो, हा काही युनिक स्ट्रॅटेजी नाहीये. पण हे खूप साऱ्या मुलांना माहित असून ते अवॉइड करतात. तर या गोष्टीचा सारांश मी आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहो. बघा, एक्झाम्पल पहा बरं तुम्ही. हे काही सायंटिस्टचे नाव नाही, हे सायंटिस्टचे नाव नाही आहेत, हे माझ्या मित्राचे नाव आहेत. हो, माझा मित्र सिमेंट पण आहे, बरोबर आहे का. पहा, हे जर मी तुम्हाला म्हटलं, हे जे नावं आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा, कसेही ठेवा, लक्षात ठेवा. रॅन्डमली मी विचारेन की सांगा या या व्यक्तीचं काय नाव, तर तुम्हाला माहित पाहिजे. तुम्ही पाहू शकता, अनिल, डेव्हिड, करण, इमॅन्युएल, विनोद, इशू, फारुख, सिमेंट, गणेश, जॅफ्री, लंगडा, हर्षल जो की मी आहो. बाळांनो, याला असं न लक्षात ठेवता आपण थोड्या वेगळे ग्रुपिझम न लक्षात ठेवूया. आय एम नॉट टेलिंग यू आणि नवीन मेथड, पण मी तुम्हाला सांगत आहो की या मेथडचा किती फायदा आहे. बघा, पहिल्यांदा तुम्ही या गोष्टीकडे लक्षात ठेवू द्या की तो जो होता पेज, हा बघा, इथं रॅन्डमली होते नाव. याला मी काय केलं, पाठच करायचं आहे ना, तर याला मी ग्रुप मध्ये पाडलो. तुम्हाला अल्फाबेट येतातच, ए बी सी डी ई एफ जी. तर पहा, सगळे नावाला मी व्यवस्थित ग्रुप मध्ये पाडलो. ए माने अनिल, बी माने विनोद, सी माने सिमेंट, डी माने डेव्हिड, ई माने इमॅन्युअल, एफ माने फारुख, जी माने गणेश, एच माने हर्षल जो की मी आहो, आय माने इशू, जे माने जेफ्री, के माने करण, यल माने लंगडा त्यागी. समजला का तुम्हाला ग्रुप मध्ये कसं तयार करायचं. याचा अजून एक चांगला सुंदर असा एक्झाम्पल देतो. बघा, जर मी तुम्हाला म्हणलो की बाळांनो हे नंबर पाठ करा, तर तुमचा कसा दिमागाचा काय होणार, कबाडा होऊन जाणार. तर या नंबरला पाठ करायचे सिंपल आहे. नंबर पाठ करा म्हटलं तुम्हाला. बघा, तुम्हाला माहितीही असेल, पण मी सांगतो एक, हे रॅन्डमली नंबर पाठ करा. तर याला रॅन्डमली न करता आपण कसं करायला पाहिजे, ग्रुप पाडायला पाहिजे. जसं 8च्या एक साइडला, 5च्या एक साइडला, 4च्या एक साइडला. हे काय होते, हे आपला दिमाग जो आहे ह्या सारख्या सारख्या गोष्टीला लवकर ग्रॅप करते. याला म्हणतात द टेक्निक ऑफ ग्रुपिझम. तर हा जो रूल आहे, या रूल नुसार आपण आपले सायंटिस्टला पाठ करणार आहोत. तर या गोष्टीची सुरुवात आपण या मित्राकडून करणार आहोत की इन विट्रो सिंथेसिस म्हणजे होते आर्टिफिशियल सिंथेसिस करणे. आर्टिफिशियल सिंथेसिस म्हणजे इन विट्रो सिंथेसिस आणि आर्टिफिशियल सिंथेसिस हा काय प्रकार आहे की तुम्ही एखादी गोष्ट लॅबमध्ये तयार करता, यालाच आपण इन विट्रो सिंथेसिस म्हणतो.
जर जर म्हणजे जर नाही असं झालं आहे बघा. आरएनए फर्स्ट टाइम, आरएनए जो आहे याला फर्स्ट टाइम इन विट्रो सिंथेसिस मध्ये लॅब मध्ये कोणी तयार केला तो होता उचो. फर्स्ट टाइम आरएनए ला लॅब मध्ये कोणी तयार केला होता तो होता उचो. याला कसं लक्षात ठेवायचं, आरएनए कसा लांब असतो आणि लांब गोष्टीला आपण उंच म्हणतो, तर उंच पासून उचा लक्षात ठेवू शकतो. बरोबर आहे. डीएनए जो आहे डिऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड, याला कोण पहिल्यांदा बनवलं होता लॅब मध्ये, कोर्नबर्ग. बरोबर आहे. आणि जीनला पहिल्यांदा लॅब मध्ये बनवला होता आपले इंडियन सायंटिस्ट खुराना आणि अग्रवाल. ग्रुप करून आपण रॅन्डमली कुठं पण असतात तसं नाही वाचायचं, ग्रुप करून वाचायचं, कन्फ्युजन कमी होते आणि आपला रिमेंबर, आपण जो व्यवस्थित वाचतो त्याला रिमेंबर करण्यासाठी आपल्याला खूप जास्त निवांत पद्धतीने फायदा होते. बरोबर आहे का नाही? या गोष्टीवर ठोकत आली ना लाईक मारून द्या. बरोबर आहे. बघा, हा सांगितलं मी तुम्हाला कच्चा चिट्टा कसं वाचायचं, आरएनए कसा लंबा राहते. लंब्या व्यक्तीला आपण काय म्हणतो, उंच पासून उंच आपण लक्षात ठेवू शकतो, आपण ताडीमाडी करू शकतो. हा डीएनए ला पहिल्यांदा कोण बनवलं होतं, कॉर्नबर्ग. तुम्ही याला कशाही पद्धतीने लक्षात ठेवू शकता की बर्गर बनवायला डीएनए लागतो, असं काही पण बनवा ना. रॅन्डम गोष्टी जे काही नॉनसेन्स असतात त्या गोष्टी आपल्याला लवकर लक्षात राहतात. जीन आहे खुराना आणि अग्रवाल, याला पण तुम्ही काही मेथड लावून लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, आपण दुसऱ्या गोष्टीकडे शिफ्ट होऊया. पहा बाळांनो, क्रोमोझोमल थिअरी, दोन प्रकारच्या क्रोमोझोमल थिअरी आहेत. एक क्रोमोझोमल थिअरी ऑफ हेरिडिटी आणि एक क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स. आहेत तर दोन्ही गोष्टी सारखेच, पण त्यांच्या नावामध्ये फरक आहे. तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला समजवणार नाही आहे या लेक्चर मध्ये की हेरिडिटी काय असते, इनहेरिटन्स काय असते. तुम्ही असं पकडून टाका जवळपास सारखेच असते. पण मी तुम्हाला या लेक्चर मध्ये हा समजवणार आहे बाळांनो की यांना इसको कैसे ध्यान में रखते, ग्रुप करून वाचावे. की पहिल्यांदा तुम्हाला विचार, सांग बेटा क्रोमोझोमल थेअरी ऑफ हेरिडिटी कोण दिलं, मॉर्गन, टी.एच. मॉर्गन. क्रोमोझोमल थेअरी ऑफ इनहेरिटन्स कोण दिलं, सुतानाना बोवरी. याला तुम्ही कसं लक्षात ठेवू शकता की एखादा व्यक्ती जो आंघोळ नाही धुत त्याला आमच्या गावठी लँग्वेज मध्ये बोवारी म्हणतात, बोवारी लावायला आला. अशा पद्धतीने काही पण आपण बोलू शकतो ना, सुतानाने बोवरी. असं पण आपण लक्षात ठेवू शकता की आपण कोणत्याही गोष्टीमध्ये इन झालो, इन आपण कोणत्याही गोष्टीमध्ये इन झालो तर आपल्याला कोणी पण सुतवू शकते म्हणजे मारू शकते. असं तुम्ही पहा, आपण मोठी झालो आहोत तर आपल्याला काही ना काही टेक्निक डेव्हलप करावंच लागणार आहे. बरोबर आहे का? आपण आपल्या दुसऱ्या गोष्टीकडे जाऊया आता. ग्रुप करून आणलेला आहे डाटा, तुम्हाला कुठंच नाही भेटणार आहे. हा जो आहे बेंझर, याचा कॉन्ट्रीब्युशन खूप महत्वाचा आहे इन द बॉटनी, इन द जेनेटिक्स. हा बेंझर खूप महत्वाचा व्यक्ती होता, खूप महत्वाचा मामाजी होता, काकाजी होता, आजोबा होता. या पट्ट्यानं काय केलं, टर्म म्हणजे डेफिनेशन दिला आणि शब्द सुद्धा दिला. बघा, यानं काय दिला, रिकॉन. यानं अजून काही टर्म दिला, म्युटॉन. यानं अजून काही शब्द दिला, टर्म दिला, डेफिनेशन दिला, सिट्रॉन. बघा, हा जो रिकॉन आहे ना, याला आपण म्हणतो स्मॉलेस्ट एलिमेंट ऑफ रिकॉम्बिनेशन. याला म्युटॉनला आपण म्हणतो स्मॉलेस्ट एलिमेंट ऑफ म्युटेशन. ठीक आहे. या सिट्रॉनला म्हणतो आपण लार्जेस्ट पार्टिकल ऑफ जीन किंवा फंक्शनल पार्टिकल ऑफ जीन. ठीक आहे. बघा, याला काय म्हणतो आपण, स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ रिकॉम्बिनेशन. याला म्युटॉनला आपण स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ म्युटेशन, सिट्रॉनला आपण लार्जेस्ट पार्टिकल ऑफ जीन किंवा फंक्शनल पार्टिकल ऑफ जीन. एका टप्प्यात कार्यक्रम भारी. किसने दिया, किस अंकल ने दिया, बेंजर अंकल ने दिया, बेंजर अंकल ने दिया. ठीक आहे. ह्या व्यक्तीनं फक्त हाच काम नाही केलं, अजून समोरचं काम केलं. मी तुम्हाला सांगतो, हा व्यक्ती चमत्कारी पुरुष होता, खास मोदीजी सारखा. यानं त्याच गोष्टी नाही दिलं, ह्या पट्ट्यानं काय दिलं, सोबत मॉडर्न कॉन्सेप्ट ऑफ जीन दिला. बघा बाळांनो, दोन प्रकारचे कॉन्सेप्ट असतात. एक असते ओपेरॉन कॉन्सेप्ट, समोर बघणारच आहो, आणि एक असते मॉडर्न कॉन्सेप्ट. तर इथून जो आहे ना तो मॉडर्न कॉन्सेप्ट, ये बेंझरने दिया, बेंझर अंकल. बरोबर आहे.
वरून वरून ह्या काकाजीनं आपल्याला जीन फाईन स्ट्रक्चर सुद्धा दिलं आहे. याच गोष्टीवर तुम्हाला याची स्टडी आवडली असेल, माझी टीचिंग आवडली असेल तर लाईक मारा, कमेंट बी मारा. व्हेरी गुड टीचिंग सर. बरोबर आहे का नाही? तर आपण आपल्या गोष्टीच्या पुढे वळूया, पुढे वळूया. तुम्हाला वाटत असेल की सर याला कसं लक्षात ठेवायचं, कसं बोलायचं, कसं पाठ करायचं हे सांगत नाही आहेत. तर मी सांगत आहो की तुम्ही स्वतः बनवायला पाहिजे. काही काही गोष्टी मी तुम्हाला इतकं सांगत आहो की ग्रुप करा तुम्ही. हा जो डाटा मी आणलेला आहे हा वेगवेगळ्या ठिकाणी खूप असा पसरलेला आहे. याला ग्रुप बनवला, एका ठिकाणी आणला ना तुम्हाला देऊन राहिलो मी. बरोबर आहे की नाही? अभी देखो ना जाने मन. पहा तुम्हाला एक गोष्ट सांगतो. डिमांड, एक छोटासा ब्रेक आपल्या व्हिडिओ पासून. एक असते सप्लाय, डिमांड असते आणि सप्लाय. हा जो डिमांड असते ना, हा डिमांड हा कधी भी कंझ्युमरच्या रिलेटेड राहते. कंझ्युमर काय सांगतो ग्राहक, ग्राहक. आणि हा जो सप्लाय असते ना, हा कधीही प्रोड्युसरच्या रिलेटेड राहते. प्रोड्युसरच्या रिलेटेड, प्रोड्युसरच्या रिलेटेड म्हणजे याला काय म्हणू शकतो आपण, विक्रेता पकडा ना, विक्रेता किंवा बनवणारा. तर इथं इथं काय होते, जेव्हा जेव्हा कंझ्युमरला वाटते की एखाद्या गोष्टीची प्राइस वाढत आहे तर तो कंझ्युमर काय करेल, घेईल का ते गोष्ट, नाही. तर त्या गोष्टीची डिमांड कमी होईल. पण एखाद्या गोष्टीची प्राइस जर वाढली तर प्रोड्युसरला काय वाटेल, प्राइस वाढली आहे, आता आपण सामान जास्त प्रोड्यूस करून जास्त विकू. बरोबर आहे का नाही? म्हणून तो काय करते, सप्लाय वाढवते. तर यालाच आपण लॉ ऑफ सप्लाय म्हणतो आणि यालाच आपण लॉ ऑफ डिमांड म्हणतो. हा जर तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचे असेल ना बाळांनो, तर हा व्हिडिओ आहे, तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. आपल्या याच युट्यूब चॅनल वरती अवेलेबल आहे. सोबत सोबत तुम्हाला जर माहित करायचं असेल सिस्टम ऑफ प्लांटिंग काय आहे, इल्विस बाय ऑफ प्लांटिंग, सिस्टम ऑफ प्लांटिंग, इथून एक क्वेश्चन येणार म्हणजे येणार. कमीत कमी एक क्वेश्चन, जास्तीत जास्त 2 क्वेश्चन. 20 मिनिटाचं लेक्चर आहे. तुम्ही हा सुद्धा लेक्चर बघायला पाहिजे. ठीक आहे, आपण आपल्या व्हिडिओला कंटिन्यू करूया. बघा, 1 जीन 1 डॅश डॅश हायपोथेसिस. 1 जीन 1 डॅश डॅश हायपोथेसिस काय आहे मी तो सांगणार नाही, फक्त सायंटिस्ट सांगणार. बघा, 1 जीन 1 एन्झाईम हायपोथेसिस आहे ना, एन्झाईम हायपोथेसिस हा कोणी दिला, बिडल आणि टँडम. बिडल आणि टँडम, बिडल आणि टँडम, बिडल आणि टँडम. आणि 1 जीन 1 पॉलीपेप्टाइड हायपोथेसिस कोणी दिलाय, इनग्रामने. इनग्रामने कसं लक्षात ठेवू शकता, पॉलीग्राम, एक पॉलीग्राम टेस्ट असते, तुम्हाला माहित आहे. इथला पॉली पकडा आणि इथला ग्राम पकडा, लावा जोडी. असं पण लक्षात ठेवू शकता का, पॉलीचा प पकडा, याला पल्स पकडा. पल्स मध्ये काय असते, ग्राम येते ना पल्स मध्ये, ग्रीन ग्राम, ब्लॅक ग्राम. असं तुम्ही अंदाज लावू शकता. हा काय होता, एन्झाईम बिडल टॅटम, एन बीटा. एन बीटा म्हणजे हा कोणाचा भाऊ आहे, बोर्नविटाचा. बोर्नविटाचा भाऊ कोण, एन बीटा. एन म्हणजे एन्झाईम, बी म्हणजे बिडल, टी म्हणजे टॅटम. असं आपण स्टडी केलं पाहिजे. ठीक आहे, चलो मूव होते अपने अगले कॉन्सेप्ट पे. हा बघा आता, लिंकेज. लिंकेज लिंकेज आपण मायटोसिस, मियोसिस वगैरे जेव्हा बघतो त्यावेळेस क्रॉसिंग ओव्हर आणि लिंकेज हे खूप महत्वाची टर्म येते. क्रॉसिंग ओव्हर आणि लिंकेज हे खूप महत्वाची असते. इतकी महत्वाची हे एक्झामिनरला वाटते ना, आय हाय, याच्या व्यतिरिक्त दुसरा टॉपिक इतका महत्वाचा त्याला वाटत नाही. म्हणजे बघा, हा जो लिंकेज असते हा कोण दिला आहे, लिंकेज हा बेटसन आणि पुनेटने दिला आहे. बेटसन आणि पुनेट. आणि या लिंकेजची जी टर्म आहे, या लिंकेजची जी टर्म आहे ते फक्त बेटसनने दिली आहे. बघा, लिंकेज हा पूर्ण पॅकेज कोण दिले, ह्या 2 काकाजीनं मिळून. काकाजी नंबर 1, काकाजी नंबर 2. पण याची जी टर्म आहे ना, ते या बेटसननं फक्त दिली आहे. या पुनेटनं काय दिलंय सेपरेटली, पुनेटनं तुम्हाला माहित असेल एक पुनेट स्क्वेअर असते, पुनेट स्क्वेअर, तो दिला आहे. पुनेट स्क्वेअर आपल्याला मेंडलच्या हायपोथेसिस मध्ये पाहायला भेटते. बरोबर आहे की नाही, बरोबर आहे की नाही. सोबत सोबत जे लिंकेज थेअरी आहे ना, ते मॉर्गननं दिली आहे. पण जो कॉन्सेप्ट आहे लिंकेज, तो बेटसन आणि पुनेटनं दिली आहे. पण जे लिंकेजची थेअरी आहे, जे लिंकेजची थेअरी आहे ते कोण दिली आहे, मॉर्गननं. ते कोणी दिली आहे, मॉर्गननं. मॉर्गननं. सोबत सोबत जो सेल लिंकेज थेअरी आहे ते कोण दिली आहे, विरचव. विरचव, विरचवनं सेल लिंकेज थेअरी दिली आहे. कसं लक्षात ठेवायचं, सेल कशी राहते, गोल गोल राहते. आणि वीरचे तुम्ही विहीर म्हणू शकता, विहीर. विहीर पण कशी राहते, गोल गोल.
याच्यावरून डोका लावा ना. सेल लिंकेज थेअरी विरच्या ओ हो व्हॉट कॉन्सेप्ट. अशा पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. बरोबर आहे का? समोर वळूया, आगे बढ़ेंगे. गुरुजी तुम्ही आगे बढ़ा, हम आपके साथ है, असे म्हणा तुम्ही. खूप चांगला होईल. आता आपण आपला काहीतरी छोटासा कॉन्सेप्ट चेंज करूया. ये देखो काय म्हणते, फर्स्ट इन म्हणजे फर्स्ट टाइम जे इंटर स्पेसिफिक क्रॉस होता तो कोण परफॉर्म केला होता? तो होता थॉमस फेअरचाइल्ड. ब्रीडिंग वरती आलेलो होता आपण. थॉमस फेअरचाइल्ड त्यानं डेव्हलप काय केलं होतं? फेअरचाइल्ड म्यूल. फेअरचाइल्ड म्यूल. म्यूल म्हणजे काही तो डॉंकी सारखा तो प्राणी नाहीये, फुलाचंच नाव आहे फेअरचाइल्ड मूल. तो फर्स्ट टाइम इंटर स्पेसिफिक क्रॉस कोण केला होता? थॉमस फेअरचाइल्ड. पण जो फर्स्ट इंटर जेनेरिक क्रॉस होता तो रिम्पून केला होता. रिम्पू काय डेव्हलप केला होता? ट्रिटिकेल. याची फॅमिली कोणती? ग्रॅमिनी. ग्रॅमिनी फॅमिली म्हणजे हा तांदूळचा भाऊ असेल. ट्रिटिकेल कोण बनवलं होतं? रिम्पून. लक्षात ठेवा, लय महत्वाचे आहे. आगे आगे बढे, आगे आगे बच्चो. लोड नाही लेने का. सिंपल पद्धतीने पहा. आपण खूप निवांत पद्धतीने शिकत आहोत. पहा हे गोष्टी महत्वाच्या आहेत. तुम्ही कधीही चेक कराल ना, आता पण जा आणि चेक करा की MCAER 2022च्या पेपरमध्ये हा तुम्हाला क्वेश्चन दिसेल. अजून हा 2024च्या पेपरमध्ये हा तुम्हाला क्वेश्चन दिसेल. सोबत हे आले आहेत, पण मी एक तुम्हाला हे पण आले आहेत, पण एक जे लक्षात आले माझे ते सांगितलं तुम्हाला. आता आपण एक एक करून बघूया या गोष्टींना. पहा बाळांनो, प्री मेंडेलियन थेअरीज ऑफ हेरिडिटी म्हणजे आता बघा हेरिडिटी म्हणजे काय होते. जसा माझा वडील आहे, माझा वडीलचा रंग कसं काळा आहे, आता त्यांच्यापासून मला पण काळा रंग भेटला, उसको बोलेंगे हेरिडिटी. ट्रान्सफर ऑफ जीन किंवा कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन इज कॉल्ड एज हेरिडिटी. तर प्रॉपर जो एव्हिडन्स होता हेरिडिटीचा, प्रॉपर जो ज्ञान होता तो कोणी दिला? मेंडलनं. पण मेंडलच्या पहिले पण काही लोक आले असतील ना, जे छुटकू पुटकू काही सांगत असतील, आहे की नाही? तर त्याच गोष्टीला पाहणार आहोत प्री मेंडेलियन. मेंडलच्या पहिले आलेल्या गोष्टींच्या विवरण बघा. द थेअरी ऑफ इपिजेनेसिस. थेअरी ऑफ इपिजेनेसिस कोण दिला होता? उल्फ न दिला होता. उल्फ. अक्वायर्ड कॅरेक्टर. थेअरी ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टर कोण दिला होता? लॅमार्कनं. हो बरोबर आहे. खूपदा आलेला आहे हा क्वेश्चन. या स्लाइड मधून सगळ्यात जास्त आलेला क्वेश्चन हा आहे की अक्वायर्ड कॅरेक्टरची थेअरी कोण दिली होती? लॅमार्कनं. मग द थेअरी ऑफ पॅनजेनेसिस कोण दिली होती? चार्ल्स डार्विन. चार्ल्स डार्विननं काय दिलं होतं? सोबत इव्होल्युशन काय असते तो सांगितला होता. त्याच्यात म्हणजे काय दिला होता? नॅचरल सिलेक्शन काय असते, नॅचरल सिलेक्शन काय असते तो सुद्धा कोण दिला होता? डार्विन अंकलनं. तो सुद्धा कोण दिला होता? डार्विन काकाजी. बघा थेअरी ऑफ जर्मप्लाझम तो कोण दिला होता? ऑगस्ट वेइसमॅननं दिला होता. सोबत जो इनहेरिटन्स आहे, थेअरी ऑफ इनहेरिटन्स, क्रोमोझोमल थेअरी ऑफ इनहेरिटन्स म्हणतो, तो कोण दिला होता? मगाशीच पाहिलं आपण, सुताना आणि बोवारी. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा बाळांनो, लई महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. आगे बढ़ो. ट्रेन छूट रही है. जर तुम्हाला हा कॉन्सेप्ट आवडला असेल तर प्लीज लाईक करा. पहा हा काय बघणार आहोत. हा जो अंकल दिसत आहे तुम्हाला, इंग्रज कुत्ते कमीने तूने हमारे इंडिया पे किती जन्म राज किए रे. पहा हा ह्युगो डिवेरिस होता ना, याला आपण फादर ऑफ म्युटेशन म्हणतो. हो, पप्पाजी ऑफ म्युटेशन. म्युटेशन काय आहे तो सांगण्याची गरज नाही. असेल तरी पण मी एक सेपरेट व्हिडिओ बनवून तो सांगेन. मी तुम्हाला आता सायंटिस्ट सांगत आहोत तरी पण सांगतो, म्युटेशन इज सडन हेरिटेबल चेंज इन अॅनिमल किंवा प्राणी इज कॉल्ड एज म्युटेशन. आता पहा बघा, जर माझी हाईट छोटी आहे, माझ्या बायकोची भी हाईट छोटी आहे, अचानक बदल झाला, इसको क्या बोलेंगे आपण? म्युटेशन. तर पहा फादर ऑफ म्युटेशन कोणाला म्हणतो? ह्युगो डिवेरिस. म्युटेशन थेअरी सुद्धा हे ह्युगो डिवेरिसनं दिलं. याची डेफिनेशन सुद्धा ह्युगो डिवेरिसनं दिलं. पण जो म्युटेशन होता ना, याला डिस्कव्हर कोण केलं? सेट राईटनं डिस्कव्हर केलं. ह्या दोन्ही गोष्टीमध्ये फरक आहे. जसा पहा, मला जन्म कोण दिला? माझ्या मम्मीनं. पण माझा जो नाव आहे हर्षल तो कोण दिला? माझ्या काकानं. दोन्ही गोष्टीमध्ये फरक आहे. या सगळ्या गोष्टीचा जन्म कोण दिला? डिस्कव्हर कोणा? म्युटेशननं. सॉरी, सेट राईटनं. म्युटेशन डिस्कव्हर कोण केलं? सेट राईटनं. पण याला डिस्कव्हर कोण केला? हा ह्युगो डिवेरिस. या दोन्ही गोष्टी जर तुम्हाला समजल्या ना, अर्धी लढाई तुम्ही इथंच जिंकली. बरोबर आहे का? मला जन्म कोण दिला? माझी मम्मी.
बरोबर आहे. पण माझं नाव कोण दिला? किसने दिया? माझ्या काकाने. बरोबर आहे. माझ्या काकानेच पहिलेच प्रिडिक्ट केला होता, की हा मोठा होऊन चाभरा बनेल. ही काय आहे? ही थिअरी आहे. कसा होणार? ही काय आहे? ही थिअरी आहे. कोण दिला? ह्युगो डिवेरिस. आगे जाएंगे, आगे जाएंगे. इस इंग्रज को माफ कर दिया हमने. आता पहा, हे पुन्हा सांगणार नाही. हा पहा, क्रोमोझोम. क्रोमोझोम जो डिस्कवर केलं ना, त्याचं नाव होता स्ट्रॉसबर्गर. स्ट्रॉसबर्गर. पण याची जी डेफिनेशन होती ना, याचा जो वर्ड होता प्रॉपर वाला, तो कोणी दिला? वाल्दियर. वाल्दियरनं दिला. बरोबर आहे का? सोबत सोबत पहा, क्रोमोझोमल थेअरी ऑफ इनहेरिटन्स कोण दिला? सुतानाना बौरी कितीदा सांगत आहो. आणि क्रोमोझोमल थेअरी ऑफ हेरिडिटी कोण दिलं होतं? मॉर्गननं. बरोबर आहे. मॉर्गननं दिलं होतं. मॉर्गननं दिलं होतं. हे विसरले नाही पाहिजे म्हणून मी पुन्हा पुन्हा दाखवतो तुम्हाला, कारण की हा खरंच खूप महत्वाचा आहे तुझ्या जीवनापेक्षा. बघा, हा 2 कॉन्सेप्ट सांगितलं होतो मी तुम्हाला. द कॉन्सेप्ट ऑफ जीन, 2 प्रकारची कॉन्सेप्ट ऑफ जीन आहेत. एक ऑपेरॉन कॉन्सेप्ट आहे आणि एक मॉडर्न कॉन्सेप्ट आहे. तो ओपेरॉन कॉन्सेप्ट ऑफ जीन आहे ना, तो जॅकब आणि मनोजने दिले होतं. मनोज नाही, मनोद. आणि जो मॉडर्न कॉन्सेप्ट आहे, मगाशी सांगितलं, हा आपला पठ्या बेंजर. बेंजर समोर जाएंगे. यामध्ये काही समजवण्यासारखं नाही आहे या टॉपिक मध्ये. बघा, आता काही आपण स्लाइड बघणार आहोत जे की खूप महत्वाचे आहेत. जशी हा जोहान्सन आहे ना, हा पट्टा लई इंटेलिजंट होता. हा पट्टा लई इंटेलिजंट होता. यानं खूप साऱ्या गोष्टी दिल्या नाही. त्यामधून पहिल्यांदा यानं जीन काय असते तो सांगितलं. नंतर प्युअर लाईन थेअरी सांगितला. नंतर फिनोटाईप काय असते तो सांगितला. नंतर जिनोटाईप काय असते तो सुद्धा सांगितलं. किसने? एक इंसानने. एक इंसानने. एक इंसानने. बरोबर आहे का? आगे 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 पहा, ही होती बार्बरा मॅक्लिंटॉक. बार्बरा मॅक्लिंटॉक पहिल्यांदा, सगळ्यात पहिला जो म्हणजे नोबेल प्राइज भेटला विदाउट शेड. म्हणजे हिच्या पहिले पण नोबेल प्राइज भेटले, पण ते शेड होते की तू बी ठेव. पण तो जो सिंगल एखाद्या वुमनला भेटला असेल ना, तो पहिल्यांदा नोबेल प्राइज इलाच होता. बरोबर आहे का? बघा बाळांनो, बार्बरा मॅक्लिंटनला आपण मदर ऑफ जम्पिंग जीन्स म्हणतात. म्हणजे हिला जम्पिंग जीन्स दिलं बार्बरा मॅक्लिंटननं. याचाच दुसरा नाव आहे ट्रान्सपोझोन. याचाच तिसरा नाव आहे ट्रान्सपोजेबल एलिमेंट. विसरायचं नाही, खूप महत्वाचं आहे. खूपदा आलाय म्हणून इथं लिहिलो मी. आपण याला कसं लक्षात ठेवू शकतो? बार्बर म्हणजे केस कापणारा. तो कधी आपले केस कापतो तर कधी या साईडला असतो, कधी या साईडला असतो. म्हणजे कसं काय करतो? तो जंप करतो. इकडून आला केस कापलं, तिकडं गेला केस कापलं. याला काय म्हणतो? जंप करता येतं. अशा पद्धतीने आपण आपल्या स्टडीमध्ये अंदाज लावून टेक्निक वापरून आपण आपली स्टडी इम्प्रूव्ह करू शकतो. और देखो, कार्ल कोरेन, हा जो कार्ल कोरेन होता आणि यांना एक्स्ट्रा क्रोमोझोमल इनहेरिटन्स दिलं होतं. याच्याच दुसरं नाव आहे सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स. हा काय असते मी सांगतो तुम्हाला. डीएनए फक्त आपल्या न्यूक्लियस मध्ये नसते. आपल्या म्हणजे प्लांटच्या पहा, डीएनए फक्त न्यूक्लियस मध्ये नसते, तो मायटोकॉन्ड्रिया मध्ये पण असते आणि तो सायटोप्लाझम मध्ये सुद्धा असते. तर तो न्यूक्लियसच्या डीएनए साईडला ठेवा, पण या मायटोकॉन्ड्रियाच्या डीएनए आणि सायटोप्लाझमच्या डीएनए मुळे जो इनहेरिटन्स होते ना बाळांनो, उसको बोलते हैं एक्स्ट्रा क्रोमोसोमल इनहेरिटन्स किंवा सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स. किसने दिया? ये कार्ल कोरेन. अजून एक कॉन्सेप्ट सांगतो पहा. डोंट कन्फ्यूज, न कन्फ्युजन. पहा, सी वरून लक्षात ठेवा. हा पहा, सी. द सेक्सुअल रिप्रोडक्शन इन प्लांट मध्ये पहिल्यांदा सेक्सुअल रिप्रोडक्शन कोण आयडेंटिफाय केला? तो होता कॅमेरेरियस. पॉलिनेशन, फर्टिलायझेशन प्लांट मध्ये होते. किसने बताया? सोमॅटिक हायब्रिडायझेशन किसने बताया? कार्लसन सांगितलं. सोबत सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स कोण सांगितलं? कार्ल कोरेन. एका स्लाइडवर का आणलं? कारण की मुलं बच्चे लोक कन्फ्यूज होते. मुन्ना अभी नहीं होएंगे इसलिए लाईक ठोक दो. बरोबर आहे का? पहा, सेक्सुअल रिप्रोडक्शन इन प्लांट पहिल्यांदा कोण आयडेंटिफाय केला? कॅमेरेरियस. सोमॅटिक हायब्रिडायझेशन किसने बनाया और बताया भी वो होता कार्लसन. सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स आताच पाहिलं आपण. यालाच काय म्हणतो आपण? एक्स्ट्रा क्रोमोझोमल इनहेरिटन्स. किसने बताया? कार्ल कोरेन. मला तरी वाटते आजचा सेशन तुमच्यासाठी खूप माहितीशीर ठरला. अशाच पद्धतीच्या माहितीसाठी तुम्ही काय करा? पहिल्यांदा आमच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.
पहिल्यांदा मी तुम्हाला एक जानकारी देतो. बाळांनो, आपण दर संडेला एक टेस्ट ठेवतो. दर संडेला 7 वाजे आपली टेस्ट विजिबल होते. तुम्ही पाहू शकता दर संडेला आपली 7 वाजे विजिबल असते, जी की फ्री फॉर ऑल असते. फ्री फॉर ऑल ऍग्रीकॉस्ट वाल्या मुलांसाठी फ्री असते. तुम्ही द्या. मागच्या वेळेस खूप मुलांनी दिलं. आपल्या ऍप वरती अवेलेबल आहे सारथी एज्युकेशन, आणि तिच्या सोल्युशनचा जो लाईव्ह व्हिडिओ घेऊन येतो तो मीच घेऊन येतो बरोबर 6 वाजे संध्याकाळी. सगळ्यांसाठी फ्री आहे. 1 टेस्ट पर संडे असते. तुम्ही दिवसभरातून केव्हा पण ती टेस्ट देऊ शकता. आपण या गोष्टीनं एमसीआर मध्ये खूप लेवल अप करणार आहोत. खूप लेवल अप या फक्त एका ऍक्टिव्हिटीने. सोबत यापेक्षा यासारख्या अजून सुंदर काही आपण ऍक्टिव्हिटीज रन करतो. ते कुठं करतो? ते ऍक्टिव्हिटीज आपण टेलिग्राम वरती रन करतो. टेलिग्राम वरती तुम्ही पाहू शकता. टेलिग्राम वरती मला तरी वाटते अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची ऍक्टिव्हिटी कुठंच नाही आहे. कुठं होत नाही, होणार नाही, कधीच नाही होणार ना. बरोबर आहे का? तर या ऍक्टिव्हिटीचे तुम्हाला समारंभ सांगतो. बरोबर 7 वाजे आपल्याला सुंदर अशी एक स्लाइड पाहायला भेटते, इन्फॉर्मेटिव्ह पोस्ट. बरोबर 12 वाजे क्विजेस पाहायला भेटतात, एकदम छान 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 छान. 9 वाजे पीवायक्यू पाहायला भेटतात. तर तुम्ही आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करावा, हीच आग्रहाची विनंती आहे. या गोष्टीची टेलिग्राम लिंक आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये नक्कीच प्रोव्हाइड करू. सोबत तेरी जान ना जाए इसलिए मैं तेरे को बताता हूँ. यूट्यूब चॅनल आहे ना आमचा वाला, उसको सबस्क्राईब कर करे. तू पाहते यार, पण सबस्क्राईब नाही करे. जर तू सबस्क्राईब नाही करशील ना, तुझी कोणतीच एक्झाम निघणार नाही. एएफओ, एमसीआर, हे बघ माझ्या जीबीवरती काळा तिळ आहे. हा, मग मी म्हणतो तसं होणार बरं का. म्हणून सबस्क्राईब करा. सोबत आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. आमच्या इंस्टाग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा. बरोबर आहे का? बरोबर असेल तर हो म्हणा. सोबत तुम्हाला इकॉनॉमिक्स काय चालते की एलपीजीची डिमांड वाढली आहे, सप्लाय कमी झाला, त्यामुळे काय झाला, हा जो आहे इंडक्शन याची डिमांड वाढली. इसको काय बोलते? क्रॉस डिमांड. हा मी एका टप्प्यात एका व्यवस्थित पद्धतीने या या युट्यूब व्हिडिओ सांगितलेलो आहोत. तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. सोबत स्क्वेअर सिस्टम काय असते, रेक्टँग्युलर सिस्टम काय असते, कंटोर सिस्टम काय असते, का निवांत पद्धतीने आणि कोणता क्वेश्चन कुठं येते कशा पद्धतीने तो या व्हिडिओमध्ये सांगितलं आहो. या व्हिडिओला सुद्धा खूप भयंकर रिस्पॉन्स भेटलेला आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा बघू शकता. याच गोष्टीच्या नंतर मी आपला धन्यवाद करतो. पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.